प्रार्थना करू आपण. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या सर्वसमर्थ प्रभू येशू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. स्तोत्रसंहिता 134 8व्या वचनात तो सांगतो, आणि हो परमेश्वर देवपा, तू खरोखर किती चांगला आहेस. तुझा अनुभव परमेश्वर देवपा आम्ही घेत आहे परमेश्वर देवपा. आणि प्रभूजी या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवपा, प्रभूजी प्रत्येक विश्वासणारे प्रभूजी आपल्या घरामध्ये प्रभूजी तुझं वचन ऐकण्यासाठी एकत्र जमलेले असताना या सर्वांवर परमेश्वर देवपा तुझे आकाश कपाटे उघडून परमेश्वर देवपा त्यांना तू आशीर्वादित कर, अशी मी तुला आग्रहाची विनंती करतो. प्रभूजी जसा आहे त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर देवपा तुझं वचन घेऊन या ठिकाणी मी आलेलो असताना परमेश्वर देवपा माझ्या ओटाकंठाला, माझ्या सत्सक विवेक बुद्धीला स्पर्श कर, आणि प्रभूजी फक्त माझ्या मुखातून तुझं गौरव होऊ दे, अशी तुला मी विनंती करतो. आजचा संदेश, आजची भक्ती तू आशीर्वादित केलीस परमेश्वर देवपा करत आहे, त्याबद्दल मी तुझे उपकार आणि आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमीन. पुन्हा एकदा मी पाळेसाहेबाचे, दोन्ही पाळेसाहेबाचे कमिटीचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी मला परमेश्वराच्या वचनातून संदेश देण्यासाठी मला त्यांनी संधी दिली, आणि त्याबद्दल मी तुमचे खरोखर मनापासून आभार मानतो. मंडळीचे देखील आभार मानतो. आजचा जो दिवस आहे तो पेंटिकॉसचा दिवस आहे, आणि आजचा पेंटिकॉस संडे आहे. पवित्र आत्म्याचं दान, द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, हा आजचा दिवस आपण पेंटिकॉस संडे म्हणून आपण हा सण साजरा करत आहोत. ॲक्च्युली आजचा दिवस हा आपल्यासाठी सर्वांसाठी हा सणाचा दिवस आहे, आणि हा सण आपण प्रत्येक ठिकाणी जगामध्ये जेवढे ख्रिस्ती लोक आहेत हे प्रत्येकजण परमेश्वराचा हा दिवस, हा सण साजरा करत आहे. पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा जो 50वा जो दिवस येतो तो आजचा हा दिवस आहे. तसेच पेंटिकॉस्ट म्हणजे जुन्या करारात वलांडन सणानंतरचा 50 दिवसानंतर जो सण येत असे, जो सण साजरा करत असे, त्या सणालासुद्धा पेंटिकॉस्ट संडे म्हणून उच्चारण्यात येतं. तसेच मोशेला सिनाय पर्वतावरती परमेश्वर देवबापाने ज्या 10 आज्ञा दिल्या होत्या, त्या 10 आज्ञाचा आनंद म्हणून जो सण साजरा करण्यात येत होता, तो दिवस देखील पेंटिकॉस्ट म्हणूनच तो गणण्यात येत होता. तसेच या दिवसाला किंवा या पेंटिकॉस्टच्या दिवसाला सातूच्या हंगामाचा सण किंवा कापणीचा सण देखील म्हणतात. या सणामध्ये भाग घेण्यासाठी यहुदी जे लोक होते ते देशातून विदेशातून ज्या ठिकाणी ते होते, परंतु त्या ठिकाणी ते यरूशलेममध्ये असताना ते यरूशलेममध्ये हा सातूच्या हंगामाचा सण साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून ते त्या ठिकाणी येत होते. थोडक्यात तुम्हाला मी एक सांगतो की मनमाडमध्ये देखील हंगामाचा जेव्हा सण होतो, त्या ठिकाणी जे आमचे बाकीचे जे भाऊबंध जे लांब लांब कुठे पसरलेले आहेत नोकरीनिमित्ताने, परंतु त्या हंगामाच्या सणानिमित्त ते मनमाडला सर्वजण एकत्र येतात. तसंच या ठिकाणी यरूशलेममध्ये देखील या जे देशविदेशामध्ये जे लोक बाहेर गावामध्ये नोकरीनिमित्ताने किंवा ज्या वेगवेगळ्या कारणास्तव ते स्थलांतर झाले होते, परंतु ते ह्या सातूच्या हंगामाच्या दिवशी ते यरूशलेममध्ये सर्व एकत्र येत असे. तसेच आजच्या ह्या दिवसाला शुभ्र रविवार देखील म्हणतात. शुभ्र रविवार म्हणजे हे पवित्र आत्म्याचं द्योतक आहे, हे प्रकाशाचं द्योतक आहे, आणि प्रकाशासारखे लख किंवा शुभ्र किंवा कबुतरासारखे शुभ्र ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला तेव्हा आकाश उघडले गेले, आणि देवाचा आत्मा कबुतरा रूपाने प्रभू येशूवरती तो आला, आणि आकाशातून अशी वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. प्रियांनो, आत्ताच आपण जे वचन वाचलेलं आहेत प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय आणि 1 ते 4 वचनं ही मी वाचून दाखवतो तुम्हाला. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते एकत्र जमलेले असताना
अकस्मात मोठ्या वाऱ्यांच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरातून ते शिष्य बसले होते ते सर्व त्यांनी भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीवांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा उतरल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रियांनो, या विषयावर आपण जे मनन करणार आहोत, या मनन करण्याआधी मी मागील रविवारी जी घटना घडली गेली त्या घटनेवरती आपण थोडंसं आपलं अवलोकन करू, आपलं चित्त त्या ठिकाणी थोडंसं आपण वळूया. ती म्हणजे मागच्या जी रविवारची जी घटना होती तो 40वा दिवस होता आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा तो स्वर्गरोहणाचा दिवस होता. आणि त्या ठिकाणी प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 3 वचन, मरण सोसल्यानंतर त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखविले. 40 दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. देवाच्या प्रिय लेकरांनो, आज जे बायबल आम्हाला काळ आणि समयाबद्दल सांगत आहे का प्रत्येक गोष्टीचा एक उचित समय आहे. काळाची पूर्णता झाली आणि देवाने आम्हावरती दया केली, त्याने प्रीती केली आणि योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं. देवाने आपल्या पुत्राला जगाच्या न्यायनिवाडा करण्यासाठी पाठवलं नाही तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे ह्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. प्रियांनो, प्रभू येशूचा जन्म हा जो असाधारण आहे, सर्वसाधारण नाही आणि म्हणून त्याच्या जन्माला देखील त्याच्या मृत्यूप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो जन्म होता तो पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. तो आमच्यासाठी मारला गेला, पुरला गेला व 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. मरणही प्रभू येशूला मारू शकलं नाही. त्याने आपण जिवंत आहोत असे पुष्कळ प्रमाणाने त्यांना दाखविले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यावेळेस प्रभू येशू पुनरुत्थानाच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस त्या इस्रायल देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी प्रत्येकाला एकाच वेळेस 500 लोकांना दिसला. आणि अमावस गावावर रस्त्यावरती जे 2 शिष्य चालले होते, जो क्लैपा नावाचा व्यक्ती होता, त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार होता. ह्या दोघांसोबत जात असताना त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि वेगवेगळ्या शिष्यांना वेगवेगळ्या ठिकाणी दर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि आपण जिवंत झालेलो आहोत, आपण पुनरुत्थित झालेलो आहोत असं त्यांचं प्रमाण त्याला पटवून द्यावं लागलं. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शिष्य होता थोमा, तो म्हणाला होता की मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाताला स्पर्श केल्याशिवाय, त्याच्या जखमाला स्पर्श केल्याशिवाय किंवा त्याच्या कुशीमध्ये मी हात घातल्याशिवाय विश्वास ठेवणार नाही. आणि सर्व शिष्य आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मृत्यूनंतर ते खूप भयभीत झाले होते. प्रियांनो, आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहणाच्या टायमाला त्यावेळीच प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शिष्यांना जो डोंगर सांगून ठेवला होता त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बोलवलेलं आहे. आपण मत्तय 28 आणि 16 ते 20 हे वचनं आपण बघणार आहोत. इकडं 11 शिष्य गालीला जो डोंगर सांगून ठेवला होता त्यावर ते गेले आणि त्यांनी त्याला तेथे पाहून नमन केले. तरी कित्येकांनी त्याच्यावरती त्यांनी संशय धरला, त्यांना विश्वास बसला नाही की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे. आणि तो ह्या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताने जे डोंगर सांगून ठेवलं होतं की ह्या ठिकाणावरून माझं स्वर्गारोहण होईल म्हणून. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्या ठिकाणी सगळे एकत्र जमले. 11 शिष्य त्या ठिकाणी जमले आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तेव्हा त्या येशूजवळ येऊन त्यांच्याशी तो बोलला. त्यांना स्वर्गात आणि पृथ्वीवरती सर्व अधिकार मला दिलेले आहे, तेव्हा तुम्ही जाऊन संपूर्ण
राष्ट्रातील लोकांस शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही तुम्हाला मी आज्ञा पिले आहे त्या सर्व त्यास पाळायला शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्यासोबत सर्वदा आहे. प्रियानो, या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचे शिष्य, प्रभू श्री ख्रिस्ताने जे डोंगर सांगून ठेवलं होतं त्या डोंगरावर एकत्र सगळं जमलेले आहेत. आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांना खूप टेन्शन आलं होतं. ते खूप त्यांना वाटत होतं का आता आमचा गुरु जो आता 40 दिवसानंतर तो आता स्वर्गरोहण होणार आहे. आणि प्रभू श्री ख्रिस्त त्यांना सांगत आहे की मी तुम्हासाठी जागा तयार करण्यासाठी स्वर्गात जात आहे, आणि त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी जाणार आहे. आणि शिष्यांना कळलेलं आहे. ते अत्यंत भयभीत झाले होते, कारण रोमन सरकार जे साम्राज्य होतं, तसेच यहुदी लोक होते, त्यांनी शिष्यांना धरपकड करण्याचा त्यांनी प्लॅनिंग केला होता. आणि शिष्य त्यांना बघितलं का आता आमचा जो राबी आहे, आमचा जो गुरु आहे, हा आमच्यापासून आता निघून गेल्यानंतर आम्हाला कोण राहील, आमचा कोण सांभाळ करल, आमचा प्रतिपाळ कोण करल, आमची काळजी कोण घेईल. आणि ह्या दृष्टिकोनातून ते अत्यंत भयभीत झाले होते. त्यांना काही कळत नव्हतं का आम्ही काय करणार आता, ह्याच्या पुढं आता आमचं काय होईल. आमचा गुरु गेल्यानंतर आम्हाला आमचं मध्यस्थ कोण राहील, आमचा कैवारी कोण घेईल आमचा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेस त्यांचा तो कैवार घेत होता, त्यांचा तो सांभाळ करत होता. आणि प्रभू येशू ख्रिस्तांनी ते सर्व त्यांनी ते जाणलं. आणि त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला, प्रभू येशू ख्रिस्त वचन सांगतं की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर कैवारी म्हणून सत्याचा आत्मा तुमच्याकडे मी पाठवील. आणि जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत सत्याचा म्हणजे कैवारी आत्मा या ठिकाणी येऊ शकणार नाही. प्रियांनो, या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताला त्याचं कार्य त्यांनी या भूतलावर असताना त्यांनी त्याचं कार्य पूर्ण केलेलं आहे प्रियांनो. आणि कार्य पूर्ण केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी जाणं अत्यावश्यक होतं, कारण जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्त त्या ठिकाणी स्वर्गात जात नाही तोपर्यंत पवित्र आत्माचं कार्य सुरू होणार नव्हतं. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो की जोपर्यंत मी जात नाही तोपर्यंत पवित्र आत्मा तुमच्याकडं येणार नाही. आणि म्हणून मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि तुम्ही घाबरू नका, तुम्ही स्वतःला अनाथ समजू नका. प्रियांनो, जर आमच्याकडं आमचा बाप किंवा आमची आई जर आमच्या जगामध्ये जर नसेल तर आम्ही काय म्हणतो, आम्हाला स्वतःला आम्ही अनाथ म्हणतो है ना. आणि लोक देखील तुम्हाला का सांगता येईल की हे अनाथ आहेत, यांना आईवडील नाही, हे बिन आईवडिलांचे आहे. परंतु आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा बाप होता, ही आमची आई होती. आणि त्याने काय केलं, तो जाताना असं त्याने एकटं आम्हाला सोडलेलं नाही आहे. म्हणून त्याने आम्हाला काय केलं, आम्हाला कोणीतरी आमचं रक्षण करण्यासाठी, उदाहरणार्थ जसं एखादे आईवडील जर कधी 1-2 दिवसासाठी जर बाहेर जात असतील तर ते त्यांच्या लेकरांना सांगतात की घरामध्ये राहा, त्यांच्यासाठी सगळी तयारी जेवणाचं प्रिपरेशन करून ठेवतात. 1-2 दिवसासाठी घराच्या बाहेर निघू नका, अभ्यास करा, वेगवेगळ्या गोष्टी त्या लेकरांना सांगत असतात. सगळ्या गोष्टी समजावून सांगत असतात. दार उघडू नका, कोणी जरी आला तर दार उघडू नका, घरातच बसा. या ठिकाणी नुकतंच तेच घडलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्त त्याने सांगितलेलं आहे का तुम्ही मी सांगितल्यानंतर तुम्ही यरूशलेम शहर तुम्ही सोडू नका, त्या ठिकाणी तुम्ही बसून राहा म्हणून त्याने सांगितलेलं आहे. घरामध्ये राहा, कुठं जाऊ नका, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे. आणि त्याने सांगितलं की मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही, तर कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा तुमच्याकडे मी पाठवील. आणि या ठिकाणी तेव्हा त्यांनी जाऊन सर्व राष्ट्रातील लोक शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे काही मी तुम्हाला आज्ञा पिले आहे ते सर्व त्यांना पाळायला शिकवा. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने ही आज्ञा दिलेली आहे की मी गेल्यानंतर ही जबाबदारी, पवित्र आत्मा तुमच्यावरती आल्यानंतर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे फक्त ब्रदर लोक किंवा जे सुवार्थिक लोक आहे किंवा पाळक वर्ग आहे ही यांची जबाबदारी नसून ही तुमची माझी प्रत्येकाची जबाबदारी आहे. तो लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो, तरुणी असो, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा गाजवला गेलाच पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही सांगितली गेलीच पाहिजे. आणि जोपर्यंत पवित्र आत्मा आमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही बोलू शकत नाही. ज्याप्रमाणे पवित्र आत्मा अजून ह्या शिष्यांवरती आलेला नव्हता,
आणि म्हणून हे आणि हे जे शिष्य होते प्रभू श्री ख्रिस्ताचे 11 शिष्य हे घाबरलेले होते. आणि आम्ही बघतो की प्रेषित 1:4मध्ये 1:4 प्रमाणे तो व ते एकत्र जमलेले असताना त्याने त्यांना देव केलेल्या ज्या देणगीविषयी माझ्याकडून तुम्ही ऐकलेले आहे त्याची तुम्हाला त्यांनी वाट बघायला सांगितलेली आहे. पवित्र आत्म्याची तुम्हाला वाट बघायची आहे. तुम्ही प्रार्थना केल्या केल्या तुम्हाला पवित्र आत्मा मिळणार नाही. प्रियांनो, या ठिकाणी प्रभू श्री ख्रिस्ताचं मागच्या वर्षी जे स्वर्गारोहण झालं, स्वर्गारोहण आणि पेंटिकॉस्ट डे जो पेंटिकॉस्टचा जो संडे आहे हे दोघंही संलग्न आहेत. आणि जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्ताचं जाणं होत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा येऊ शकणार नव्हता. आणि म्हणून हे दोघंही या गोष्टी ज्या एकमेकाला पूरक आहेत, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण आणि आजचा जो पेंटिकॉस्ट डे आहे 50वा दिवस, हे दोन्ही गोष्टी एकमेकाशी संलग्न आहेत. आणि म्हणून मला थोडंसं त्या ठिकाणी मला प्रकाश टाकावा असं मला वाटलं आणि म्हणून मी मागचा अध्याय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही बघतो प्रेषित 1:8 प्रमाणे, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत, यहुदात आणि शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो येशू वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण झालेल्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की यरूशलेमात, यहुद्यात, शोम्रोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे काय होईल, साक्षी व्हाल. आणि जोपर्यंत प्रभू श्री ख्रिस्त जाणार नव्हता, हे प्रभू श्री ख्रिस्ताने वाक्य कंप्लीट केल्यानंतर त्यांना तो अंतराळात घेतला गेला. आणि घेतल्या गेल्यानंतर त्या जात असताना जात असताना ते आकाशाकडे निरखून बघत होते. आणि तेव्हा पहा, शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांना दिसलेला आहे. आणि एक एलिया होता आणि एक मोशे, असे दोघंजण, हे 2 महापुरुष त्या ठिकाणी ते आलेले आहेत. आणि ते त्या शिष्यांना सांगत आहेत की अहो गालिलकरांनो, तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताकडे असं वर जाताना एवढं आश्चर्याने का बघत आहात? ज्याप्रमाणे प्रभू श्री ख्रिस्ताला तुम्ही आकाशात घेतलेलं जात असताना बघत आहेत, तसाच तो आकाशातून पुन्हा खाली येताना हे तुम्ही पाहाल, असं त्यांनी सांगितलं. आणि ते देखील त्यांच्या दृष्टीआड झालेले आहेत. आणि ते झाल्यानंतर आपले ते शिष्य जे 11 शिष्य होते, त्याच्यानंतर ते आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताने जे सांगितलं होतं त्या ठिकाणी ते यरूशलेमामध्ये ते आले. आणि यरूशलेममध्ये ज्या ठिकाणी ते जी माडीवरची खोली होती, त्या माडीवरच्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी शेवटलं प्रभुभोजन घेण्यात आलं होतं, त्या ठिकाणी हे सर्व शिष्य त्या ठिकाणी एकत्र झालेले आहे त्या माडीवरच्या खोलीमध्ये. आणि त्यांच्या शिष्यांचे मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो. त्यानंतर यरूशलेमातील माडीवरच्या खोलीत सर्व शिष्य गेले. तेथे पेत्र, योहान, याकोब, आंद्रिया, फिलिप, थोमा, बर्थलमय, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन म्हटलेला जिलोत व याकोबाचा मुलगा यहुदा हे राहत होते. हे सर्वजण त्या ठिकाणी राहत होते. आणि त्यांच्यासोबत येशू ख्रिस्ताची आई मरिया आणि येशू ख्रिस्ताचे भाऊ ते सुद्धा त्या ठिकाणी, आणि कित्येक स्त्रिया ते सुद्धा त्या ठिकाणी त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करण्यासाठी ते तत्पर होते. आणि त्या ठिकाणी ते एकत्र जमत होते. प्रियांनो, जसं प्रभू श्री ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं त्याच्यानंतर हे त्या दिवसापासून म्हणजे ते 40 दिवसापासून ते 50 दिवसापर्यंत, पेंटिकॉस्टच्या दिवसापर्यंत ते एकत्र एकाच खोलीमध्ये जमलेले नसून तर ते प्रार्थनेमध्ये तत्पर होते. प्रियांनो, बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की ते प्रार्थना करत होते, प्रार्थनेमध्ये तत्पर होते. पवित्र वचन जे मोशेने त्यांना नियमशास्त्र त्यांना दिलं होतं, ते नियमशास्त्र वाचत होते आणि प्रार्थना सतत प्रार्थना करत होते. पवित्र आत्म्याचं दान मागत होते. प्रियांनो, आज आम्ही पवित्र आत्म्याचं दान मागतो का? आमच्यासाठी एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. का आम्ही ते पवित्र आत्म्याचं दान मागण्यासाठी आम्ही सतत अहोरात्र मनन करतो का? आम्ही प्रार्थनेसाठी त्या पवित्र आत्म्याचं दान मिळण्यासाठी आम्ही झटतो का?
नाही झटत प्रियानो. आम्ही साधी नॉर्मल प्रार्थना करतो. आम्ही साधारण प्रार्थना करून फक्त आमच्या 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 कौटुंबिक ज्या गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रार्थना मागतो. आम्ही याच्यासाठी मागतो, त्याच्यासाठी मागतो. फक्त आम्ही आमच्या कुटुंबासाठी, आमच्या नातेवाईकांसाठी, आमच्या परिवारासाठी, जास्तीत जास्त आमच्या चर्चसाठी आम्ही प्रार्थना करतो आणि त्यासाठी फक्त मागण्याचं डिमांड करतो. आम्ही पवित्र आत्मा मागण्याचा कधी प्रयत्न केला का? हा खूप मोठा आमच्यासमोर प्रश्न आहे की आम्ही प्रार्थना करतो तर आम्ही कोणती प्रार्थना असते? आमची फक्त डिमांडची प्रार्थना असते. परमेश्वर तुम्हाला ज्या गरजा आहे हे तुम्ही विचार न करताही तो तुम्हाला देऊन टाकतो. आपण विचारही करत नसताना आपल्याला अशा काही गोष्टी असतात का ते आपल्याला अद्भुतरित्या ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात. परंतु आम्ही काय करतो? आम्ही विदेशाप्रमाणे आम्ही काय करतो? त्या प्रश्नाचा, त्या ज्या आम्हाला गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टीचा आम्ही डिमांड करत असतो आणि त्याच गोष्टी मागत असतो. आणि आम्हाला सर्व काही मुबलक असतानासुद्धा आम्ही नुसतं मागत असतो. परंतु आम्ही परमेश्वराकडं पवित्र आत्म्याचं दान मागण्यासाठी कधी आम्ही प्रार्थना केली का? कधी मागितलं का? नाही. या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं, आम्हाला एक हा धडा बघायला मिळतो की प्रभू श्री ख्रिस्ताचे शिष्य प्रभू श्री ख्रिस्तासोबत असूनही सुद्धा ते 40 दिवसापासून स्वर्गारोहणापासून तर पेंटिकॉस्ट संडेपर्यंत ते कंटिन्यू प्रभू श्री ख्रिस्ताच्या त्या घरामध्ये ते प्रार्थनेमध्ये होते. आणि या ठिकाणी आपण बघू प्रेषित 2:1-4 त्यानंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते एकत्र जमलेले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झालेला झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नींच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा बसल्या आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. प्रियांनो, या ठिकाणी ते प्रार्थना करत असताना आकाशामध्ये मोठा नाद झालेला आहे. प्रियांनो, पवित्र आत्म्याचं जेव्हा दान मिळतं प्रियांनो, जेव्हा पवित्र आत्मा जेव्हा येतो परमेश्वर देवा, जो आपल्याकडं आत्मा जेव्हा येतो तेव्हा तो साधा हळूवार येत नाही. तो मोठा नाद या ठिकाणी येरुशलेममध्ये जे लोक जमले होते, जे तुम्हाला मी सांगितलं की जो वलांडन सण आपण जो सातूच्या हंगामाचा जो सण एकत्र करण्यासाठी जे वेगवेगळे लोक जे येऊद्या आपलं येरुशलेममध्ये सगळे एकत्र जमले होते तो सण साजरा करण्यासाठी. आणि त्यांनीसुद्धा तो आकाशामध्ये जो झालेला नाद त्याने तो ऐकलेला आहे. तो नाद म्हणजे तो इतका मोठा आवाज होता तर ते सुद्धा विचार करत होते हा आवाज कसला झालेला आहे. आणि ते झाल्यानंतर त्या पवित्र आत्म्याचं वर्षाव त्या ठिकाणी झालं. त्यांच्या पूर्ण घर बंद असताना पूर्ण पवित्र आत्मा उतरलेला आहे आणि प्रत्येक जीवांसारख्या पवित्र आत्मा हे प्रत्येकावरती एक असे त्याने उतरलेला आहे. जीवांसारखा पवित्र आत्मा अग्नीच्या जीवांसारखा जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक अशा उतरलेल्या आहेत. आम्हाला हे बघायला मिळतं. आणि ते पवित्र आत्म्याने त्यावेळेस ते काय झाले, ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आहेत. आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून ते काय करायला बोलू लागलेले आहेत. आणि बोलू लागल्यानंतर या सातूच्या हंगामासाठी जे असलेल्या यावेळी सातूच्या हंगामाचा सण असल्यामुळे अनेक देशातील धार्मिक यहुदी लोक या येरुशलेममध्ये आलेले असताना त्यांनी ते स्वतः ते बघत आहे की ह्या ठिकाणी तो जो नाद झाला ह्या घरातूनच झालेला आहे. आणि त्या माडीवरच्या खोलीच्या आसपास सगळं ते लोक जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्र झालेला आहे. आणि ते बघत होते आणि ते विचारत राहते एकमेकाला का हे गालिली लोक आहेत ना, आणि मग हे वेगवेगळ्या भाषातून कशी काय बोलत आहेत. आणि मग जे आम्ही बघितलेलं आहे का ते कोणते त्यांनी भाषा जे आपण वाचून दाखवलेले आहेत त्यांनी आपण प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 9वं वचन वाचतो मी. त्यांनी पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कुप्पदुकिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुफुलिया, मिसर व कुर्नेच्या जवळचा लिबुआ देश ह्यात राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषात देवाची महत्कृत्य सांगताना ऐकत होते. आणि त्यांनी बघितलं का हे गालिली लोक आहेत आणि हे वेगवेगळ्या भाषेतून कसे बोलत आहेत, कसं शक्य आहे. परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले की हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत.
त्यांना वाटत होतं की काही लोक त्याच्यामध्ये जे होते, जे ख्रिस्त विरोधी होते, त्यांचा अजूनही विश्वास नव्हता आणि ते काय म्हणतात का हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत. कारण ज्यावेळेस अन्य भाषा आल्यानंतर मनुष्य जी आपली स्वतःची जी भाषा आहे ती न बोलता तो वेगळ्या भाषेतून बोलला जातो. त्याच्यामध्ये देखील त्या अन्य भाषेचे देखील 2 प्रकार आहे, परंतु मी त्याच्यामध्ये मला तिकडे नेणार नाही, कारण जो विषय आहे त्या विषय सोडून मी बोलणार नाही. आपण बघू. आणि ते बोलत असताना ते काय म्हणतात, त्यांनी जेव्हा त्यांनी भाषा ऐकली का हा वेगवेगळ्या भाषेतून बोलत आहे, आणि ज्यावेळेस माझी भाषा जर मी परक्या देशामध्ये जातो आणि त्या ठिकाणी माझं मराठी बोलणारा मनुष्य त्या ठिकाणी भेटल्यानंतर तो बोलतो माझ्यासोबत, तेव्हा मला आनंद वाटतो. कारण कसं का त्या देशामध्ये माझ्या भाषा बोलणारं दुसरं कोणीच नाही आहे, आणि जेव्हा ती भाषा बोलली जेव्हा जाते तेव्हा आपल्याला तो आनंद होतो. आणि ह्या लोकांना देखील आनंद झालेला आहे की हे जर गालिली लोक आहेत, आणि मग हे माझ्या अरब भाषेतून कसे काय बोलत, क्रितीय भाषेतून कसे काय बोलत आहे, आणि त्यांना तो त्याचा आनंद झालेला आहे. आणि ते उल्हासित होऊन तेव्हा ते अत्यंत उल्हासित झाले, आश्चर्यचकित होऊन म्हणाले की अनेक भाषा बोलणारे गालिली आहेत ना, तर मग आपण आपल्या भाषेत बोलताना हे कसे ऐकतो. त्यानंतर प्रेषित 2 आणि 14 ते 41 वचनामध्ये सांगतो का पेत्र आणि योहान पेत्र आणि त्याचे शिष्य पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर व तो आतापर्यंत पेत्र आणि त्याचे शिष्य हे खूप भयमय झालेले होते. त्यांना पवित्र आत्म्याचं दान जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत ते घाबरलेल्या स्थितीत होते. पण प्रियानो, ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं दान जेव्हा आपल्यावरती येतं तेव्हा मनुष्य शांत बसत नाही. तो हातामध्ये पवित्र शास्त्र घेतो आणि घराच्या बाहेर पडतो, आणि देवाचं वचन सांगितल्याशिवाय तो कधीच राहणार नाही. आणि माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी ज्या शिष्य जे होते आणि ते बाकीचे जे सर्वांना पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर हा जो पेत्र घाबरून बसलेला होता घरात, तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाल्यानंतर जनसमुदायासमोर तो निर्भीडपणे, हजारो लोक त्या जनसमुदायामध्ये होते आणि त्या हजारो लोकांमध्ये तो पेत्र त्या ठिकाणी तो उभा झाला आणि त्याने निर्भीडपणे त्यांनी संदेश दिला. तो म्हणाला, येशू नासरेतकर हा देवापासून आलेला मानव आहे. देव येशूच्या द्वारे चमत्कार करून घेत होता आणि त्याने वेगवेगळे चमत्कार केले, चिन्ह व चमत्कार केले, मेलेल्यांना उठवलेलं आहे. हे तुम्ही आपापल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, त्या लोकांना सांगत आहे. तेव्हा तुमच्या हाती येशूला धरून दिले जावे आणि त्याने वधस्तंभावर मारले जावे, ही सुद्धा देवाची योजना होती. तुम्ही त्याला मारले, परंतु देवाने त्याच्या सामर्थ्याने येशूला पुन्हा जिवंत केलेले आहे, उठवलेले आहे आणि आपल्या उजव्या बाजूला सन्मानाने बसविलेले आहे. तेव्हा तो जनसमुदाय तो घाबरून गेला आणि तो पेत्राला म्हणत आहे की तर आता आम्ही काय करावे, आम्हाला सांगा, कारण आमच्याकडून खूप मोठी चूक झाली का जो देवाचा एकुलता पुत्र होता यालाच आम्हीच धरून दिलं आणि आमच्यामुळेच तो वधस्तंभावर गेलेला आहे आणि आम्हीच त्याला मारलेलं आहे. आणि म्हणून पेत्र त्यांना सांगत आहे, पेत्र त्यांना म्हणाला, तर तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पापापासून वळावे आणि प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही बाप्तिस्मा घ्यावा, देव तुमच्या पापांची क्षमा करील. आणि पेत्र त्यांना म्हणाला, दुर्वर्तिनी लोकांना जी शिक्षा होणार आहे ती तिच्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करा. तेव्हा अनेक लोकांनी त्या संदेशावर त्यांनी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला आणि त्या दिवशी आजमासे 3000 लोकांची मंडळीमध्ये भर पडली. पेत्रांनी त्यांना दाखवून दिलं की तुम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला धरून दिलेलं आहे, तुम्हाला हे जे चिन्ह चमत्कार आज इथे आमच्यावरती पवित्र आत्म्याचा जो वर्षाव झालेला आहे तो काय जादूने झालेला नाही आहे, तर प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हाला तो सत्याचा आत्मा, कैवरी आत्मा आमच्यावर पाठवलेला आहे आणि त्याद्वारे प्रभू हे आम्ही जे काही चिन्ह चमत्कार करत आहे त्याच्याद्वारे होत आहे. आणि हे लोकांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितलेलं होतं सगळ्या गोष्टी, आणि हे लोकांनी जे त्यांनी धरून दिलं होतं, ज्या लोकांनी प्रभू श्री ख्रिस्ताला, ज्या लोकांच्याकडून हे सगळ्या घटना घडल्या गेल्या होत्या त्यांना त्यांचा पश्चाताप झाला आणि त्यांनी प्रभू श्री ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी काय केलं, बाप्तिस्मा देखील घेतलेला आहे. आणि त्यांच्यामध्ये 3000 त्यांच्या संदेशावरती विश्वास ठेवून 3000 लोकांची भर पडलेली आहे.
निर्गम 32:1-28 सिनाई पर्वतावरती मोशेला ज्या 10 आज्ञा मिळाल्या होत्या आणि मोशेला 10 आज्ञा दिल्या होत्या आणि मोशे पर्वतावरून त्याला खाली येण्यासाठी थोडासा विलंब लागला आणि विलंब लागल्यानंतर या ठिकाणी जो आरोनासोबत जे इस्रायली लोक होते त्याच्यामध्ये ते गडबड करू लागले. ते म्हणाले का जो मोशे तो किती दिवसापासून तो बाहेर गेलेला आहे त्या डोंगरावरती गेलेला आहे, त्याचं काय झालं आम्हाला सांगा आणि आम्हाला दिसणारा देव पाहिजे म्हणून. आणि आरोनाच्या मागं लागून ते लाखोनी लोक त्या ठिकाणी होते आणि त्यांनी आरोनाला सांगितलं का तुम्ही काय करा का आम्हाला दिसणारा देव आम्हाला तुम्ही तयार करून द्या. आणि त्यांच्याकडून आरोनाने पण घाबरून त्यांच्याकडून त्यांच्या कानातले कुंडल, त्यांच्या मुलींच्या कानातले कुंडले काढून त्याचं सोन्याचं त्यांनी काय केलं, एक वासरू तयार केलं आणि त्यासमोर ते काय करायला हे लोक नाच तमाशा करायला लागलेले आहेत. आणि मध्याने काय दारूने ते मस्त झाले आणि त्या ठिकाणी ते नको त्या गोष्टी त्या ठिकाणी ते करू लागले आणि देवाला त्याचा खूप भयंकर राग आला. आणि देवाने त्यांना सांगितलं का तुम्ही मोशेला सांगितलं तू खाली जा आणि ते बघ ते काय करत आहे म्हणून. त्या ठिकाणी मोशे त्या ठिकाणी गेलेला. खाली आल्यानंतर मोशेने सर्व बघितलं आणि मोशेला त्याचा खूप भयंकर राग आला आणि मोशेने काय केलं, मोशेने जे देवाच्या बाजूचे जे लोक आहेत म्हणजे लेवी वंश आहेत त्यांनी माझ्याकडं या, त्याने सांगितलं एका बाजूला यावा. आणि लेवी वंश बाजूला झाल्यानंतर त्याने त्यांच्याकडून तलवारी घेऊन त्यांचा जे परमेश्वराच्या विरुद्ध कट कारस्थान करत होते, जे परमेश्वराच्या आज्ञेसाठी त्यांनी वाट बघू शकले नाही आणि अशा लोकांचा जवळपास 3000 लोकांचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे. त्यांना मारण्यात आलेलं आहे. प्रियानो, या ठिकाणी आम्ही बघतो जुन्या करारामध्ये ज्यांनी विश्वास ठेवला नाही परमेश्वराच्या वचनासाठी त्या लोकांचा नाश झालेला आहे. आणि नवीन करारामध्ये आम्ही बघतो की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांना नवीन जीवन मिळालेलं आहे. प्रियानो, प्रभू तुम्हाला दोन गोष्टी तुमच्या समोर सादर करत आहे की तुम्हाला चांगला मार्ग आणि वाईट मार्ग हे तुमच्या समोर आहेत. प्रियानो, तुम्हाला चॉईस करायचं आहे. आणि प्रियानो, या ठिकाणी परमेश्वराच्या गोष्टीचा त्यांनी अवेअर केला आणि त्यांना त्यांचा आत्मा गमावा लागलेला आहे. या ठिकाणी पवित्र आत्म्याचं दान प्रेषित 3:1-10 आपण बघतो. पेत्र आणि योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात असताना त्या ठिकाणी एक पांगळा मनुष्य सुंदर नावाच्या मंदिराच्या दरवाजावर त्या ठिकाणी तो बसलेला होता. आणि बसलेला असताना तो भीक मागण्यासाठी बसलेला होता. त्या ठिकाणी पेत्र आणि योहान त्या ठिकाणून जात होते आणि प्रार्थनेची ही दुपारची वेळ होती. तिसरा प्रहर होता. तिसरा प्रहर म्हणजे दुपारचे 3 वाजलेले होते. आणि ह्या वेळेस तो तिकडून त्या ठिकाणी जात असताना तो भिकारी होता, पांगळा भिकारी, त्यांच्या पेत्र आणि योहानाकडून काहीतरी मिळेल या उद्देशाने तो त्या ठिकाणी त्या अपेक्षेने ते त्यांच्याकडे निरखून बघत होता. आणि पेत्र आणि योहान त्यांच्याकडे गेले आणि त्यांना प्रार्थनेची घाई झाली होती. तरीसुद्धा प्रियानो ते तिथे थांबलेले आहे. त्यांनी त्याला विचारलं, आमच्याकडं तुला देण्यासाठी काहीच नाही आहे. सोने रुपये चांदी पैसा आमच्याकडे काहीच नाही आहे, परंतु माझ्याकडे जे आहे ते मी तुला देतो. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये उठून चालू लाग. आणि त्याच्याकडे त्याचा उजवा हात पुढे केला आणि त्याला उचलून उभं केलं. ती तत्काळ त्यांच्या पायामध्ये बळ आलेलं आहे. तो लहानपणापासून जन्मापासून जो पांगळा होता त्या पांगळ्याच्या पायामध्ये बळ आलेलं आहे. प्रियानो, त्याच्या घोट्यात बळ आलेलं आहे, पायात बळ आलं आणि तो फटकन उठून उभा झाला आणि काय केलं, तो उड्या मारत तो परमेश्वराचा गौरव करू लागला. आणि इतकंच त्यानं परत तो थांबला नाही, तर त्यांनी काय केलं, तो चालत त्यांच्यासोबत त्या मंदिरामध्ये सुद्धा गेला परमेश्वराची स्तुती करण्यासाठी. आम्ही प्रार्थना मागतो प्रियानो, परंतु प्रार्थना मागितल्यानंतर आम्ही परमेश्वराची स्तुती कधीच करत नाही. आम्ही फक्त प्रार्थना मागतो तेवढंच बोलतो, परंतु आम्ही आमच्या द्वारे परमेश्वराची स्तुती होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस त्यांना तुम्हाला पवित्र आत्म्याचा जेव्हा अनुग्रह होतो आणि त्यावेळेस हे चिन्ह व चमत्कार या ठिकाणी होतं. आणि हे जे हा जो पंगू मनुष्य होता त्या ठिकाणी ज्या लोकांनी बघितलं त्या लोकांनी ओळखलं की हा मनुष्य जो होता हा खरोखर लहानपणापासून जो पंगू होता, तो जो पांगळा होता, हाच तो परमेश्वराची सेवा करत आहे. आणि हे त्यांच्या आणि त्यांना त्याचं फार आश्चर्य वाटलं, त्यांना फार त्याचं फार विस्मय वाटलेलं आहे. याकोब 5:15 सांगतो की विश्वासाची प्रार्थना दुःख नाही तास वाचविल आणि प्रभू त्याला उठविल. आणि त्याने पाप केली असली तरी त्याला क्षमा होईल.
तिमोथी 1:7 सांगतो, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमानाचा आत्मा दिलेला आहे. योएल 2:28-32 सांगतो, देवाचा आत्म्याचा वर्षाव होईल. देवाचा आत्म्याचा वर्षाव योएल संदेष्टाच्या ग्रंथात लिहिले आहे की यानंतर असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील, तुमचे दास व दासी यावरील त्या समय मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करील. प्रियांनो, आज आम्ही आमच्या कुटुंबाकडे जर लक्ष दिलं तर खरोखर आम्ही बघतो की आमचे पुत्र किंवा आमच्या कन्या संदेश देत आहेत का? हा आमच्यासाठी प्रश्न आहे, प्रत्येकासाठी प्रश्न आहे की आमचे पुत्र किंवा पवित्र बायबल सांगते की तुमचे पुत्र व तुमचे कन्या संदेश देतील. आज आमचे पुत्र आणि आमच्या कन्या कुठे आहेत हे आम्ही विचार करायला पाहिजे. प्रियांनो, आज ते तयार होत आहे का? परमेश्वराच्या वचनासाठी ते तयार आहेत का? कारण कापणीचा समय आलेला आहे. सातूचा जो हंगाम होता त्या हंगामाचा समय आहे आणि जर कधी आम्ही परिपूर्ण नसेल, पक्व जर आमच्यामध्ये झाले नसेल तर आमचा नाश होणार आहे. प्रियांनो, जे ते जुन्या करारामध्ये 3,000 लोकांचा नाश झाला त्याच्यामध्ये आमची गणना होणार आहे. आणि त्याचनंतर आमचे पवित्र शास्त्र सांगते का तुमच्या वृद्धांस स्वप्न पडतील. आमच्या वृद्धास स्वप्न पडत आहे का? आमच्या तरुणास दृष्टांत होत आहे का? त्यानंतर त्याने ते परमेश्वर इथंच थांबलेला नाही आहे, तर तो सांगत आहे का तुमच्या दास व दासी यांच्यावरही मी त्या समयी काय करेल? पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. तुमचे दास दासी, तुमच्या घरामध्ये काम करणारे जे आहेत ते तुमचे दास दासी, तुमच्या हाताखाली जे काम करतात ते तुमचे दास दासी यांच्यावरही, तुमच्यावर तर करेल, परंतु यांच्यावरही मी सुद्धा पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. परमेश्वर तुमच्यावर वर्षाव करायला तयार आहे, परंतु आमचं अंतःकरण तेवढं तयार आहेत का? आमचं अंतःकरण तेवढं पवित्रकरण आम्ही आमच्या आत्म्याचं केलेलं आहे का? जर आम्ही तयार आहात का? कारण 1 कोरिंथ 3:16 सांगतो का तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. काय आमच्या शरीर रूपी मंदिरात देवाचा आत्मा वास करत आहे काय? आमचं अंतःकरण तसं तयार आहेत का? आमचं अंतःकरण मलिन आहे, घाणेरडं आहे, अस्वच्छ आहे आणि ह्या गोष्टीमध्ये आम्ही तयारी आहे का? आमचं अंतःकरण तेवढं तयार आहे का परमेश्वराला घेण्यासाठी? आणि ज्यावेळेस आमचं अंतःकरण स्वच्छ होईल, आम्ही स्वच्छ झाल्यानंतर आम्ही परमेश्वराला जेव्हा आमचं अंतःकरण स्वच्छ करू आणि त्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताचा आत्मा आमच्यावरती येईल. आमच्यामध्ये जी मलिनता आहे ही आम्हाला सर्वात पहिले काढावं लागेल. आम्हाला एकमेकाबद्दल जो हेवा आहे, मत्सर आहे, राग आहे, द्वेष आहे, हे काढल्याशिवाय आमचं अंतःकरण स्वच्छ होणार नाही. आणि जेव्हा आज तो दिवस आहे प्रियांनो, वेळ माझ्यामध्ये जास्त झालेला आहे, याच्यापेक्षा जास्त बोलायला नाही पाहिजे माझ्याकडं. अजून मला टॉपिक आहे, परंतु असू द्या, मी शॉर्टकटमध्ये मी अजून 2च मिनटं घेतो आणि माझा संदेशाला मी थांबवतो, तेव्हा माझा संदेश कंप्लीट होईल प्रियांनो. तर प्लीज 2 मिनटं तुम्ही ऐकून घ्या. 1 कोरिंथ 3:16 सांगतो तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. आणि आमचा अंतःकरण जर कधी स्वच्छ जर कधी नसेल, मलिन असेल, दुष्टाईने भरलेला असेल, तर देवाचा आत्मा आमच्यावरती वास करणार नाही, आमच्यावरती येणार नाही. आणि त्यासाठी आम्हाला आमचं अंतःकरण स्वच्छ करावंच लागेल आणि तरच पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आम्हाला मिळेल. आणि पवित्र आत्मा जेव्हा आमच्यामध्ये येईल त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या भाषातून बोलू, चिन्ह चमत्कार करू, परमेश्वराचं वचन ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू. आज आमच्या पाळक लोकांनी जर कधी आमच्याकडे ट्रॅक्स जर दिले आणि सांगितलं जा तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये ज्या ठिकाणी तुमचा बाजार भरतो, रविवारचा बाजार, मंगळवारच्या बाजारामध्ये हा ट्रॅक्स तुम्ही वाटा, तर आम्ही लाजू, आम्ही घाबरू का? कारण आम्हाला बोलता येत नाही, आमची वाचा अजून उघडलेली नाही आहे, पवित्र आत्म्याचं आम्हाला मार्गदर्शन झालं नाही, कारण आम्ही आमचं अंतःकरण साफ केलेलं नाही आहे. तर जोपर्यंत साफ झालं नाही तोपर्यंत परमेश्वराचा आत्मा आमच्यामध्ये येईल कसं काय? पवित्र आत्म्याचा वर्ष आमच्यावर होणार नाही. आणि म्हणून आज आम्ही आमचे तरुण तरुणी ट्रॅक्स देण्यासाठी जे तुमच्या ज्या ठिकाणी लोकांचा समुदाय जमा होतो बाजारामध्ये, त्या ठिकाणी आम्ही ट्रॅक्स देऊ शकतो का? नाही देऊ शकत. आणि प्रियांनो, हीच परिस्थिती त्यांच्या शिष्यावर झाली होती. ज्यावेळेस त्यांनी त्यांचं अंतःकरण मोकळं केलेलं आहे, त्यांच्या ज्या समस्या परमेश्वराला सांगितल्यानंतर पवित्र आत्म्याचं दान त्यांच्यावरती आलं, आशीर्वाद आल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे?
ते निर्भीडपणे जो पेत्र घाबरत होता तो 3,000 लोकांसमोर बोलत होता आणि 3,000 लोकांची त्यांच्या मंडळीमध्ये भर पडलेली आहे हे बघितलेलं आहे. मत्ते 12:31 ते 32 वचन सांगतो की यास्तव मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक पाप दुर्भाषण याची माणसांना क्षमा होईल, परंतु पवित्र आत्म्याच्या विरुद्ध जे दुर्भाषण करील त्यांची क्षमा होणार नाही. मनुष्याचा पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल तर त्याची क्षमा त्याला होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याच्या विरुद्ध बोलेल त्याची क्षमा होणार नाही. ह्या युगात नाही आणि येणाऱ्या युगातही त्याची क्षमा होणार नाही. वाचलेले वचन देवबाप आशीर्वाद करू, त्याच्या नावाला मान महिमा आता आणि सदा सर्व काळ देईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू बाळासाहेब, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल आणि मंडळीचे देखील मी आभार मानतो. धन्यवाद. सुंदरशा संदेशाबद्दल